किलो राईस घेतलाय बिर्याणीचा, आता तो भिजत ठेवायचा. प्रमाण ते काय नाही, अंदाज असतो ते. आता हे चिकन धुवून घेतलेलं आहे. यात आता 2 ते 2.5 टेबल स्पून तेल टाकायचंय, कारण आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय आधी. तेल 3-4 ग्लास पाणी टाकायचं. 1 2 3 किती बनलं? ठेवायचं. मीडियम फ्लेम ठेवायचं. आता यात आता आपण टाकूयात 5 ते 6 चमचे मीठ. चवीनुसार मीठ. आता झाकून ठेवूया याला. कांद्याचं कटिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही. 1 किलो बारीक चिरलेल्या कांद्याचं टाकून घ्यायचं आहे. 1 किलो कांद्याला आपण अर्धा लिटर पेक्षा थोडं कमी तेल घेतलंय. आता आपण पाहूया चिकन किती शिजलंय. चिकनही आता शिजलंय तसं आपलं 80%. आता याला आता यातलं जे हे पाणी आहे ते सेपरेट करायचं आणि सेपरेट चिकनला दही लावून मॅरिनेट करायचं. आता याला आपण दही लावून ठेवूया. चिकनचं हे पाणी आता आपण काढून ठेवलंय. पुढे राईसची जेव्हा प्रोसेस असेल, जेव्हा राईस शिजवायचं असेल, तेव्हा आपल्याला लागणार आहे. आपण दही लावून ठेवणार आहे आणि 1 अर्ध्या पाऊण तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया आपण याला. गोवर्धनचं ओरिजिनल दही वापरतोय आपण याला. आता आपण हे चिकन दही मध्ये मॅरिनेट केलंय. आता याला थोड्या वेळ असंच ठेवूया. हे आमचे सेकंड शेफ असिस्टंट हेल्पर. बघायला या कांदा ब्राउनिश होईपर्यंत जरा असं शिजवत राहायचं आपल्याला, आणि कांदा असा हलवत राहायचं सारखं. लसूण पेस्ट टाकूया. 1 पॅकेट पूर्ण टाकली. ह्याच्यात मसाले टाकूया. यात धने पावडर, लाल तिखट, कांदा लसूण, एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाला, मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद. चौकंडी. किती किलो होता? अर्धा किलो होता. बरं, बारीक चिरून टाकायचा. बारीक चिरून टाकला. मसाला तसा तयार झाला. आता फक्त याच्यात चिकन टाकायचंय, जे आपण दही लावून मॅरिनेट करायला ठेवलं. रेडी गो. बारीक चिरलेला हा पुदिना आपण टाकूयात आणि त्यानंतर बारीक चिरलेली ही कोथिंबीर आपण टाकूया. कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आपण आता त्याला आता नीट हलवून घेऊया पूर्ण सगळीकडे चारी बाजूने. हा आपला बिर्याणीचा मसाला तयार झाला. 10 मिनिटात पूर्ण राईस शिजवायचंय. आता याच्यात आपण 2 ते 2.5 टेबल स्पून तेल टाकूया. मग त्यात आपल्याला खडे मसाले टाकायचे. तेल गरम झाल्यावर खडे मसाले टाकायचे. आता गरम झाले. आता आपण खडे मसाले टाकूया. पाणी टाकायला लागतं.
थोडं आता त्या अंदाजानेच टाकावं. एक 7 ते 8 लिटर धरा अंदाज. 1 किलो राईसला. प्यायचं पाणी कसं? सध्या आपल्याकडे कॉर्पोरेशनचं पाणी आहे, प्यायचंच पाणी आहे ते, चांगलं पाणी. जे आपण पाणी काढलं होतं ते आता यात टाकायचं, कारण त्याला ती टेस्ट येते म्हणजे. आपल्याला 5 ते 6 टेबल स्पून मीठ टाकायचं. या पाण्याला आता आपल्याला उकळी आणायची, तर त्याच्यासाठी आपण याला आता झाकून ठेवूया. उकळी आली, आता याच्यात आपण बिर्याणी राईस टाकूया. तू येणार आहेस सर्व. आता हा राईस शिजवलाय आपण त्या पाण्यात आणि पाणी सेपरेट केलंय. आता बिर्याणीचा राईस आपल्या मसाल्यात टाकूया. पूर्ण अशी लेअर झाली परफेक्ट एकदम, बघू शकता तुम्ही. आता आपण कलर घेतलाय, एक हिरवा कलर आहे आणि एक केशरी कलर आहे. त्यात पाण्यात टाकतोय. बिर्याणीच्या ह्याच्यात आपण मस्त पैकी बिर्याणी आता एक दमवर ठेवायची 10 मिनिटं आणि मग नंतर ओके बिर्याणी रेडी. ओव्हरऑल आपली बिर्याणी 2.5 तासात कंप्लीट झाली. ओके, कर ना बंद. चालू झालं. बिर्याणी आता आपली तयार झालेली आहे. पैकी बिर्याणीचा आस्वाद घेणार आहे आम्ही आता. नको काय असेल नको ते रोजच्या वापरण्यात आपली हेच